हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझा दिवस ना या पक्ष्यांनीच सुरू होतो. खरंच सांगते तुम्हाला की सध्या अलाराम लावायची सुद्धा गरज लागत नाही. सकाळी सकाळी ना इथे येऊन कोण ना कोण बसलेलं असतं आणि आरोळ्या देत असतं. आणि हल्ली ना तुम्हाला सांगू की एक कावळा आहे, तर तो माझा खूप छान मित्र झाला आहे. रोज येतो तो बरोबर आणि रोज थोडा वेळ बसेल, ओरडेल आणि तो मला त्याचा चेहराही आता खूप छान प्रकारे ओळखायला येतो. तो बघा हाच येतो. काय रे, कुठे होतास तू? हां, सकाळपासून कुठे फिरत राहतोस? कुठे गेला होतास? शेव खाल्ली नाही सकाळी टाकलेली? काय पाहिजे आता? काय पाहिजे? काऊ, ए काऊ, ए काऊ, कसा आहेस तू? काय रे, कसा आहेस? पाणी पी, पाणी पी. हे बघ इथे पाणी ठेवलंय बघ, पाणी पी. इकडे पाणी ठेवलंय बघ साईडला, पाणी पी. तहान नाही लागली तुला? पाणी पी. काय पाहिजे? चपाती पाहिजे? चपाती पाहिजे? देते थांब. कोण मित्र आला बघ, तो पाणी पितो बघ. तुला सांगितलं पाणी पी तर पित नाही. तो बघ, तो पाणी पितोय बघ. तुला चपाती देते. हा थांब. हा कोण मित्र आहे रे ह्याचा? चल तिकडे हो, चल तिकडे हो, चल चल चल. त्याला पण उठ. हां, गेला गेला गेला. हां, तुला देते हा चपाती. तुला चपाती पाहिजे ना? चपातीच देते. हां मग मला तिकडे दाखवू दे पहिले. मला भीती वाटते बाबा तुझी. पटकन तू करशील मला. मग एवढी मोठी चोच आहे तुझी, भीती नाही वाटणार का मला? हां, काय नाही आहे. काय नाही आहे त्याच्यात. टाकते का? घे हे घे, चपाती खा. आणि ह्याच्यात बुडवू नकोस, ओलं करू नकोस, कळलं का? मग कधी येशील परत? परत कधी येशील? हे ह्याच्यात अजून ठेवली आहे बघ चपाती, अजून चपाती ठेवली आहे बघ. खा ते तोंडातलं. हां, तोंडातलं खा. घेऊन फिरायचं नाही, फक्त खायचं तोंडातलं. कशी आहे? कशी लागते रे चपाती? ताजी ताजी चपाती आहे, छान छान. बाकीच्यांना पण खायचंय का? सगळे ओरडतात. बाय. घ्या घ्या, सगळ्यांनी घ्या. या या या, चपाती खायला या. येऊन जा, सगळ्यांनी घेऊन जा चपाती. तर बाकी सगळी तयारी करून घेतली, सगळ्या गोष्टी आटपून घेतल्या आणि त्यानंतर पहिले देवपूजा आटोपल्यानंतरच कुठेही जायचं असेल बाहेर तर पहिले देवपूजा असते. देवांची पूजा केल्याशिवाय, देवांचं नामस्मरण, रोजचं जे वाचन ते सर्व झाल्याशिवाय मी घराच्या बाहेर कधीही कुठेही पडत नाही. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगते की कधीही म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसला, मी अगदी खाली दुकानात जरी जात असेल ना तरी मी स्वामींना नेहमी सांगून जाते की स्वामी मी जरा खाली चालले हा, तुम्ही थोडा वेळ जरा लक्ष द्या. तर आणि घरात आल्यानंतर सुद्धा म्हणजे आता ती एक सवयच लागून गेली आहे. असं मुद्दामून करण्याची किंवा बोलण्याची गरजच लागत नाही. जसं आपण घरातल्या एखाद्या व्यक्तीला आपण जसं सांगून जातो ना, तसंच स्वामींना सुद्धा तुम्ही सांगून जात जा. तर आज मी ही निळ्या रंगाची साडी नेसली, ही माहेश्वरी साडी आहे आणि हेअरस्टाईल पण थोडीशी वेगळी केली. काल जी केली होती ना त्यामुळे सगळे केस असे तोंडावर येत होते, तर म्हणून म्हटलं आज थोडा वेगळ्या पद्धतीची हेअरस्टाईल करूया. तर म्हणून, आणि एवढा वेळच नव्हता की मी तुमच्या सोबत खरंच हेअरस्टाईल शेअर करू. आणि अशी काही खूप मोठी अशी काही वेगळी हेअरस्टाईल मी केलेली नाही आहे, ही अगदी नॉर्मल आहे. पफ काढून
जे आपण बनवतो ना तसंच फक्त केलं आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये ना स्पेशली फाउंडेशन वगैरे हे खूप जास्त अप्लाय करू नका. त्याच्यामुळे काय होतं ना, उन्हामुळे आणि गरमीमुळे तो मेकअप लगेचच असा एकदम केकी दिसायला लागतो, चेहरा एकदम खराब दिसायला लागतो. म्हणून मी अगदी नेमकाच मेकअप केला होता. तर आम्ही जस्ट आता निघालो आहे आणि आम्हाला काही शूट करायला नाही मिळालं कारण आमची खूप धावपळ झाली. आज उशीर झाला खूप. मी थोडीशी आज हेअरस्टाईल थोडी चेंज केली आहे. आणि बघा निष्ठा आहे, गुड्डू आहे. काल गुड्डूची ओळख नाही करून दिली. तर ही माझे मोठे धीर आहेत ना, जे गोव्याला राहतात, म्हणजे ओळखतात. जे आधीपासून व्हिडिओज बघतात ना तर ते लोक ओळखतात. म्हणजे आता नवीन नवीन आहे तर ते कदाचित ओळखत नसतील. तर त्यांची मुलगी आहे, मोठ्या धीरांची निष्ठा आहे. आणि आई ते पुढे बसल्यात. आई इकडे बघा, इकडे. तर आम्हाला लग्नाला आता 1चं लग्न आहे. बघू आम्ही किती वाजता पोहोचतो. आज हे ऑफिसला गेले कारण त्यांनी आज आम्हाला पूर्ण लेडीज गँग पाठवलंय लग्नाला. तर चला हॉलवर पोहोचल्यानंतर बाकीच्या गोष्टी दाखवते. तर अशा प्रकारे बघा लग्न खूप छान झालं. आणि आपले जे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी तुम्ही कितीही काही करा पण त्या गोष्टी इतक्या उठून दिसतात. जो आता ट्रेंड आहे ना लग्न लागताना नऊवारी साडी नेसायचा, तो खरंच खूप मस्तच ट्रेंड काढलेला आहे. कारण खरंच नऊवारी साडीमध्ये नवरी इतकी सुंदर दिसते ना. ते मोत्याचे दागिने, मुंडवळ्या, नथ खूप 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 सुंदर दिसते. आणि म्हणजे त्याला तोडच नाही आहे की बाकी कुठलीच गोष्ट त्याला मॅच होऊ शकत नाही. तर काल जे आम्ही हळदीला गेलो होतो ना तर ती जागा वेगळी आहे. आणि हे लग्न मुलाच्या इथे घराच्या जवळ त्यांच्या इथे कॉम्प्लेक्स होतं ना, ते तिथे कॉम्प्लेक्सचा त्यांचा असा हा मोठा छान हॉल आहे. आणि तिथे त्यांनी म्हणजे सगळी अरेंजमेंट केली होती. तर खूप छान, खूप मस्त असं लग्न झालं. आणि बघा रुखवत ठेवलं होतं तर माझी नजर रुखवताकडे गेली म्हणून म्हटलं चला रुखवतसुद्धा तुम्हाला दाखवू. खूप छान छान गोष्टी रुखवतामध्ये बनवल्या जातात. तर माझ्या मावशीच्या लग्नामध्ये किंवा आता माझ्या भावाच्या लग्नामध्ये सुद्धा आम्ही म्हणजे नवऱ्याकडचे असून सुद्धा आम्ही काय काय रुखवताचं बरंचसं सामान बनवलं होतं. स्पेशली माझ्या पप्पांना खूप आवड आहे, त्याचे खूप छान छान गोष्टी बनवतात. एक छान त्यांनी ना पार्लेजीचं बिस्किटांचं घर बनवलं होतं, खूप सुंदर बनवलं होतं. हे जे भटजी दिसतात ना त्याचं पण आम्ही असं वेगवेगळं सुपाऱ्यांचं काय काय बनवलं होतं. तर लग्नाच्या म्हणजे त्यांच्या विधी चालू होत्या आता सर्व. आणि मग मी त्याच वेळेला ना व्हिडिओ कालचा जो होता म्हणजे परवाचा जो व्हिडिओ होता तो पोस्ट केला होता. तर आई बघून हसत होत्या की मी कशी दिसते, तू मला का असं शूट केलं आहेस. तर म्हटलं बघा आई, तुम्ही जे करताय ना त्यामुळे खूप साऱ्या लेडीजला प्रेरणा मिळणार आहे की वयाचं कुठल्याही गोष्टीसाठी वयाचं बंधन कधीच नसतं. तर आल्या ना पहिले मी माझं हे काम सुरू केलं. म्हणजे AC ना कूलिंगच होत नव्हतं आणि तुम्हाला आता माहिती की किती गरम होतं आहे. तर मी सर्व्हिसिंगवाल्याला बोलवणार होती पण म्हटलं पहिले हेच मी माझं स्वतःच क्लिनिंग करू. मी बऱ्याचदा हे केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्याचा खूप छान एक्सपिरियन्स आहे की कसं करायचं, काय करायचं. तर ह्या ज्या मेन जाळ्या असतात ना या जाळ्यांमध्ये सगळी डस्ट जमा होते आणि त्याच्यामुळे कूलिंग ACचं कमी होतं. तर 3-3 महिन्याच्या नंतर सर्व्हिसिंगवाले येतात, लगेचच येत नाहीत. तर मी मंथली एकदा तरी अशा प्रकारे जाळ्या काढून क्लीन करते. म्हणजे एकदम 3 महिन्याने काढल्यानंतर खूप डस्ट ॲक्युमुलेट होत नाही. पण करताना हे काम अगदी हळू आणि नाजूकपणे करावं लागतं. तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही या गोष्टीची रिस्क घ्या, नाही तर उगाचच त्याचं नव्हतं होऊन जाईल. मी करते म्हणून तुम्ही करायला जाऊ नका. पहिले दुसऱ्याला करताना व्यवस्थित बघून घ्या आणि मगच ही गोष्ट करायला जा. कारण एकदा जर त्याचं काही तुटलं फुटलं तर मग आपल्याला चांगलंच ओरडा पडेल. तर म्हणून मी बऱ्याचदा केलेला आहे, तर म्हणून मी ही गोष्ट करते. पण AC सध्या खूप 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 गरजेचं आहे. इतकं गरम होत आहे ना की दुपारी ACची सुद्धा हवा लागत नाही, इतकी ह्युमिडिटी वाढलेली आहे.
तर हे वरचं सगळं क्लिनिंग केलं. त्यानंतर मी परत एकदा टेम्परेचर व्यवस्थित चेक करते, म्हणजे की नॉर्मली काय करायचं ना, AC नेहमी 24 वरतीच ठेवायचा, म्हणजे आपली जी पॉवर असते ना ती पण सेव्ह होते आणि प्रॉपर टेम्परेचर मेंटेन होतं. तर वरच्या युनिटसोबतच हे जे खालचं युनिट असतं ना हे पण क्लीन करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण इथे बघा या मागच्या नेटमध्ये जशी वरती AC मध्ये थोडी नेट असते ना तशाच टाईपची नेट इथे सुद्धा असते. तर माझ्याकडे ॲक्च्युली हे ते जेट स्प्रेने क्लीन करतात, पण आता तर जेट स्प्रे आपल्याकडे नाही आहे. तर माझ्याकडे हे झाडांना पाणी घालायचं जे आहे ना त्याच्यानेच मी हा जुगाड करते. तर त्याचं थोडंसं नॉब पुढचं व्यवस्थित म्हणजे कमी जास्त केलं ना तर मस्त प्रेशरने पाणी येतं. तर त्याच्याने बघा अशा प्रकारे मी छान ते क्लीन करून घेते. म्हणजे ते पण तिथे पण डस्ट जी जमा होते ना त्याने सुद्धा फ्लो जो आहे ACचा तो कूलिंग येत नाही व्यवस्थित. तर म्हणून बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला करताना समोर दिसत असेल की डस्ट कशा प्रकारे क्लीन होते, त्याच्यामध्ये पूर्ण डस्ट जमा होते. आणि जेव्हा मोठी सर्व्हिस केली जाते म्हणजे जेट सर्व्हिस केली जाते ना तर तेव्हा हे पूर्ण त्यांच्याकडेचा एक फोर्सचा पाईप असतो त्याच्याने पूर्ण हे ते क्लीन करतात. तर मी टेम्पररी जी क्लीनिंग आहे ना ती मी करते. घरी आलो आणि येईपर्यंतच आम्हाला 6 वाजले आणि त्यानंतर आल्यावर थोडासा रेस्ट घेतला. कारण खरंच गरमी इतकी प्रचंड आहे ना, त्या गरमीमुळे पूर्ण ड्रेन होऊन जातो आपण आणि अगदी असं वाटतं म्हणजे गाडीनेच गेलो गाडीनेच आलो, पण तरीही इतकं थकलो आल्यानंतर. आणि खूप प्रचंड गरमी आहे बाहेर यावेळेला, म्हणजे मी म्हणेन की गरमीने अगदी उच्चांक गाठलाय. आणि आपली इतकी हालत होत असेल तर विचार करा पक्ष्यांची किती हालत होत असेल, जे बाहेर रस्त्यावरती काम करतात दुपारचं त्यांची किती हालत होत असेल. तर एवढी गरमी का वाढली आहे, एवढं वातावरण का बदललंय. आधी पण उन्हाळे होते तेव्हा तर आपण गावाला जायचो किंवा कुठे बाहेर फिरायला जायचो, पण आता उन्हाळ्यात कुठे मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालंय की कुठे फिरणार उन्हामध्ये. आणि प्रत्येक वेळी आपण AC सगळीकडेच असेल असं नाहीये. तर त्याच्यामुळे थोडंसं ना सगळ्यांनी हा खरंच विचार केला पाहिजे. आत्ताच ही परिस्थिती आहे तर तुम्ही विचार करा की पुढच्या आणखीन काही वर्षांनी काय परिस्थिती ओढावेल. आज आपण आपल्या मुलांसाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतो, AC पासून सगळं अवेलेबल करून देतो, पण किती वेळ चालणार आहेत ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहेत त्या पण किती वेळ चालणार आहेत. शेवटी निसर्गच आहे की सगळ्या गोष्टी तो मॅनेज करू शकतो. तर त्या निसर्गाचा समतोल राखण्याचं जे काम आहे ना ते आपण सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून मी नेहमी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असते की झाडं खरंच खूप महत्त्वाची आहेत. आज हे सगळं का एवढं वातावरण खराब झालंय की जिथे तिथे आपल्याला कन्स्ट्रक्शन्स डेव्हलपमेंट. आम्ही आजही जेव्हा तिथे म्हणजे लग्नाला बदलापूरला गेलो होतो तर खरंच म्हणजे जितकी शेतीची जमीन होती ना त्या सगळ्या जमिनींवरती बिल्डिंग एवढे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आणि एवढ्या बिल्डिंग्स यांची खरंच एवढी गरज आहे का की म्हणजे इतकी लोक ट्रान्सफॉर्म होत आहेत, इतकी लोक इकडून तिकडे राहायला जात आहेत. प्रत्येक मला असं वाटतं की जी एक नगर परिषद असते तर त्या नगर परिषदेमध्ये प्रत्येक विभागाचे कोण ना कोण अधिकारी असतात. तर त्यांच्याकडे असं काही कॅल्क्युलेशन नसतं का की प्रत्येक विभागावाईज किती बिल्डिंग असली पाहिजे या एरियामध्ये, इथे कसं असलं पाहिजे. आता कल्याणमध्ये जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं की कल्याणमध्ये इथे ईस्टमध्ये जर तुम्ही बघाल ना जिथे तिथे बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे. ज्या जुन्या चाळी होत्या त्या चाळी तोडून तिथे सगळीकडे सरास बिल्डिंगचे बांधकाम चालू आहेत. कुठेही अशी जागा सोडलेली नाही आहे की छान कुठे गार्डन आहे, कुठे जे थोडेसे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं आहेत त्यांना घेऊन जाऊ शकतो, थोडा वेळ असा छान टाइमपास करू शकतो, असं इथे कुठेही जागा नाही आहे. फक्त एकच ठिकाण आहे ते म्हणजे की मेट्रो मॉल. पण सारखं आपण रोजच मुलांना मॉलमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, त्यामुळे मुलांच्या सवयी ज्या आहेत त्या बिघडतात. निसर्गाच्या सानिध्यात मुलांना नेलं पाहिजे खरं तर.
तर माझी तर खरंच ही कळकळीची विनंती आहे की नॉर्मल पब्लिक ही गोष्ट करू नाही शकत. नॉर्मल पब्लिक झाडं जी आहेत ना, झाडांची काळजी घेऊ शकतात, झाडं जास्तीत जास्त लावू शकतात, पण झाडं लावण्यासाठी सुद्धा जागा ठेवलेली नाही आहे. सगळ्या बाजूनी एवढं कंजेस्टेड केलेलं आहे ना की हवाच नाही आहे मोकळी कुठे. असं श्वास गुदमरल्यासारखा श्वास होतोय. आणि आज ज्या आपल्या तब्येती खराब होत आहेत, सगळ्यांना जे सगळे आजार पण येत आहेत, काही ना काही वातावरण जे एवढं खराब होत आहे, निसर्ग जो एवढा खराब होतोय, अकाळी कधीही पाऊस पडतोय, एवढं म्हणजे बोलतात ना की असं हे ऊन पडलंय, तर म्हणजे हा उन्हाळा जो एवढा पडलाय, तर ह्याला सगळ्याला कुठेतरी हे जी डेव्हलपमेंट आहे ना हीच खूप जबाबदार आहे. मी तर म्हणेन नका करू अशी डेव्हलपमेंट जी आपल्यालाच पुढे म्हणजे धोकादायक ठरणार आहे. तुम्ही विचार करा की कोरोनाच्या काळात जेव्हा सगळं ठप्प झालं होतं तेव्हा निसर्ग पुन्हा किती बहरला होता, पशुपक्षी किती आनंदित झाले होते, अगदी रस्त्यावरती सुद्धा पशुपक्षी येत होते. तर आता म्हणजे त्यांना काही आपण माणूस आहोत, आपल्याला सगळ्यात जास्त बुद्धी देवाने दिली आहे, पण असं वाटत नाही का की कुठेतरी खरंच त्या बुद्धीचा दुरुपयोग होतोय. म्हणजे डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या नावाखाली सगळं आपण जे धर्तीवरती जे आज सगळं एवढा बोज वाढवतोय, एवढ्या म्हणजे 30-30 माळ्याच्या 40-40 माळ्याच्या ज्या बिल्डिंग्स एवढ्या बांधल्या जात आहेत, सगळ्या अर्ध्यापेक्षा जास्त बिल्डिंग्स मी त्या साईडला बघितल्या की रिकाम्याच दिसत आहेत. कुठे काही लोक राहायला नाही आहेत, काही नाही आहेत, पण तरीही एवढ्या बिल्डिंग सर्रास बांधल्या जात आहेत. आणि मला असं वाटतं की हे फक्त माझंच मत नाही आहे, तर आज जेही या गरमीने त्रस्त झालेत लोक, आज ही जेवढी सगळी अशी क्राऊड वाढते, तर हे तर आपण कंट्रोल नाही करू शकत, पण जो निसर्गाचा समतोल आहे, झाडं लावण्याचं काम आहे, झाडांची काळजी घेण्याचं काम आहे, ते तर आपण सगळे करूच शकतो. तर असं काही काही गोष्टी जिथे जातो तिथे अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करणं पण खूप, फक्त घर घेतलं आणि कुठेतरी राहिलं हे खरंच इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता का, हवा येते का, तिथे झाडं आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची पण शहानिशा करा. फक्त बिल्डिंग आहे, कमी रेटमध्ये आपल्याला रूम भेटतोय म्हणून आपण शिफ्ट करतोय, पण ते खरंच आपल्यासाठी कुठेतरी खूप धोकादायक ठरतंय. तर भरपूर ताईंनी प्रश्न विचारला कालच्या व्हिडिओमध्ये, त्यांना सगळ्यांना ही साडी खूप आवडली. तर ही ना कांजीवरम साडी आहे आणि बघा ह्याचं जी जर आहे ती अजूनही जशीच्या तशी आहे. आणि तुम्हाला सांगू, या साडीला 10 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाले, कारण माझ्या भावाच्या लग्नामध्ये ही साडी घेतली होती. आणि कुठून घेतली आहे ना, तर त्यांचा एक व्हिडिओ मी शेअर केला होता, जे चर्नी रोडला मला वाटतं ते आहे, तर तिथून आम्ही ही साडी घेतली होती. म्हणजे तो बस्ता होता लग्नाचा, आम्ही तिथे केला होता. तर अशा आम्ही 3 साड्या घेतल्या होत्या. एक मी पोपटी कलरची साडी घेतली होती, इथे पोपटी कलर आहे आणि इथे सेम कलर आहे. एक वहिनीसाठी हळदीला साडी घेतली होती आणि ही आईला घेतली होती मँगो कलरची, पण ती कधी नेसलीच नाही ही साडी. मग त्याच्यामुळे माझी जी पोपटी कलरची साडी होती ती दिवाळीमध्ये ना त्या साडीमध्ये फटाका घुसला होता आणि ती साडी थोडीशी जळाली. त्याच्यामुळे पण मी ती साडी तशीच ठेवली. मला त्याचा असं खूप छान ड्रेस किंवा असं काहीतरी ॲक्च्युली स्टिच करायचं आहे, आणि कोणतरी असं छान ड्रेस स्टिच करणारं असेल ना, मिळालं ना, तर मी नक्कीच त्या साडीचा ड्रेस शिवणार आहे, मला नाही तर निष्ठाला. आणि ही साडी मग मी आईची घेऊन आली होती, कारण मला ह्याचा कलर खूपच आवडला होता, एकदम ब्राईट आणि खूप सुंदर वाटतो हा कलर. आणि साडी नेसल्यानं इतकी हलकी आहे ना, ही कांजीवरम आहे, खूप हलकी आहे, आणि नेसल्यावर तर तुम्ही बघितलं की किती सुंदर दिसते. तर या साड्या ना, अशा ज्या सिल्कच्या साड्या असतात ना, आता गरमीच्या स्पेशली मी तुम्हाला सांगते, ह्या लग्न कार्याला घालायला खूप छान आहेत, थोड्याशा महाग असतात. ती तेव्हा म्हणजे 10 वर्षाआधी आम्हाला त्यांनी ही 5 का 6 हजारला साडी सांगितली होती, पण आम्ही खूप लग्नाच्या खूप साड्या घेतल्या होत्या, तर त्याच्यामुळे आम्हाला 3.5 का 4 हजारला ही साडी पडली होती. पण खूप मस्त आहे, याचं सूत खूप छान आहे, अगदी सॉफ्ट आहे, अगदी हलकी आहे, आणि म्हणून मी साडी नेसली, म्हटलं अशीच साडी पाहिजे. आणि ह्या साड्या ना जवळपास 7-8 वेळा किंवा 10 वेळा तरी वापरल्यानंतर या ड्रायक्लीनला द्यायच्या. लगेचच ही साडी कधीही ड्रायक्लीनला द्यायची नाही किंवा सारखी सारखी वॉश करायची नाही. आणि या साड्यांना आपण जेव्हा नेसतो ना, तर त्याच्यानंतर अशाच थोड्याशा ओपन करून ठेवायच्या. यांचे ब्लाऊजसुद्धा असेच ठेवायचे 1-2 दिवस, बाहेरची हवा मिळू द्यायची आणि त्याच्यानंतर त्या आतमध्ये ठेवायच्या. तर अशी ही साडी मला खूप आवडते, खूप सुंदर आहे, याचा कलर पण खूप छान आहे. आणि आज तर मी परत हीच साडी नेसली होती, ही माहेश्वरी साडी आहे
आणि ही पण कॉटन आहे, अगदी मस्त आहे, हलकी फुलकी, गरमीची एकदम बेस्ट आहे. आणि आता तर असं वातावरण झालं आहे की तुम्ही गरमी म्हणजे थंडीत जा, पावसाळ्यात जा किंवा उन्हाळ्यात जा, ह्युमिडिटी सगळ्याच सीझनमध्ये वाटते. तर म्हणून अशा हलक्या फुलक्या साड्या दिसायला पण खूप छान क्लासी दिसतात आणि वेअर करायला पण अगदी हलक्या फुलक्या आणि मस्त वाटतात. तर म्हणून मी अशा, आणि मला ना अशा त्या खूप वर्कवाल्या किंवा अशा साड्या आवडत नाही, अशा प्लेन साड्या नेसायला खूप छान वाटतात. तर ही पण थोडा वेळ अशी छान हवा लागू द्यायची तिला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवायची साडी, म्हणजे आपल्या साड्या ह्या वर्षानुवर्ष छान राहतात. जशी ही साडी तुम्हाला दाखवली की 10 वर्षांपेक्षा जास्त या साडीला झालेले आहेत, पण तरी ही साडी अगदी जशीच्या तशी आहे आणि नेसल्यावर अगदी नवीन वाटते. असं वाटतच नाही की साडीला एवढे वर्ष झालेत. आणि याची जर पण खूप मस्त आहे बघा, अजून जी शाईन आहे ना ती जरीची शाईन जशीच्या तशी आहे. तर अशी खूप मस्त साडी आहे. तर असा आजचा दिवस गेला लग्नाचा. आणि आता बरेच काय काय लग्न वगैरे आहेत मध्ये मध्ये, तर त्याच्यामुळे गावाला बरेच ताई विचारतात की ताई गावाला येणार आहेस का, गावाला कधी येणार आहेस. तर बघू, सध्या तरी नाही आहे अजून, मे महिन्यामध्ये गावचा विचार आहे, कारण मे महिन्यामध्ये सुद्धा 2 लग्न आहेत. त्याच्यामुळे परत एकदा तिकडे गेलं की परत मग इथे लग्नासाठी या वगैरे पॉसिबल होणार नाही. तर म्हणून आम्ही थोडंसं थांबलोय. आणि असा आजचा व्हिडिओ होता. आईंना साधीच तयारी केली होती, कारण आईंना काल खूप उशीर झाला होता आम्हाला यायला आणि त्या अगदी थकून गेल्या होत्या आणि वयाच्या मानाने ना काही गोष्टी नाही होत म्हणजे त्यांना पण हँडल करायला. तर म्हणून त्यांना साधीच तयारी केली होती, त्यांना जशी हवी होती. तर असा आजचा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.